गरीबा आधार देतो, दीनदुबळ्यांचे दुःख जाणतो, समाज सेवा धर्म मानतो, पावसाळी रबर बॉल स्पर्धा असल्या कारणाने कुठलंही सर्कलचं बंधन नसेल, आपण कुठेही क्षेत्ररक्षण लावू शकता. आणि धारावी संघ करण 11 धारावी संघ मागच्या वर्षीच्या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ आपण पाहतोय. धारावी संघ येथे मात्र पहिला सामना खेळताना दिसतोय. स्वरांश भैरवनाथ एंटरप्राइजेस घाटला या संघासमोर. सनी तुपे त्यांचे पॅकर असतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्यांनी टीम आमच्या या स्पर्धेमध्ये त्यांच्या टीमचा सहभाग नोंदवला, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. पंच शशी मेहर यांचा इशारा येतोय. पहिला चेंडू युवा नेता चषक 2022चा आणि हा पहिल्या चेंडूवर झेल होण्याची शक्यता. भावेश नाईक सारखा मोठा फलंदाज माघारी परतलाय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. भावेश नाईक सारखा एक फॉर्म मध्ये असलेला एक जबरदस्त मोठा फलंदाज मात्र माघारी परततोय धारावी संघाचा. एक जबरदस्त मोठा फलंदाज भावेश नाईक सारखा फलंदाज माघारी परतवलाय. धारावी संघाला बसलेला हा मोठा फटका, मोठा हादरा भावेश नाईकच्या स्वरूपात नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तौफिक शेख, त्याच्या साथीला कॅप्टन कुल सचिन नाईक नॉन स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, आगामी चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, यष्टीरक्षक चूक करतोय, तत्पूर्वी मिळते एक धाव. पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. 22च्या स्वरूपात मात्र श्री गणेशा केला जातोय घाटला संघाचा. धाव संख्या धारावी संघाचा धाव संख्या 1 बाद 1. आणि पुन्हा एकदा जबरदस्त वेगवान फेकलेला चेंडू. सचिन नाईक फक्त पाहतच राहिला चेंडूकडे. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थगित 1च्या घरामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार कॅप्टन कुलनं केलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय पहिला षटकार. जबरदस्त षटकार मात्र सचिन नाईक कॅप्टन कुल याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज, आगामी चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली जाते. यष्टीरक्षक चेंडूला एक धाव संख्येच्या साह्यानं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8च्या घरामध्ये.
पुन्हा एकदा गोलंदाज तौफिक साठी फेकलेला हा चेंडू जातो निर्धाव. जबरदस्त अचूक टप्प्याची गोलंदाजी. एक षटकार जरूर आपण पाहिला या षटकामध्ये, परंतु एक मोठा फलंदाज देखील माघारी परतवला भावेश नाईक याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धारावी संघाची धावसंख्या 1/8. याच्यानंतर होणारा सामना या स्पर्धेतला दुसरा सामना पहिल्या गटातील श्रेयश 11 साईवाडी करावेगाव विरुद्ध रुद्र 11 पारगाव. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज, दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज अनिल. सोरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 घाटला संघाचा गोलंदाज अनिल. पहिला चेंडू फेकतो आपल्या षटकातला. वेगवान फेकलेला चेंडू. सचिन नाईक चेंडूला समजू शकला नाहीये. यष्टीरक्षक गपलत करतोय आणि येथे मात्र फेकी 22च्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये. 1/9. अतिशय गतिवान फेकलेला चेंडू. सचिन नाईकची बॅट फिरेपर्यंत मात्र चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दाखवले. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी मात्र चांगली होते. तत्पूर्वी या मिळतील 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांदरम्यान. सचिन नाईक आणि तौफिक याच्यामध्ये या 2 धावसंख्येनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये. याच्यानंतर होणारा सामना श्रेयश 11 साईवाडी करावे विरुद्ध रुद्र 11 पारगाव. आकाश तारेकर यांचा हा संघ, सुमित डोंगणे यांचा संघ आपण उपस्थिती दाखवायची आहे दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा अनिल. आगामी चेंडू तौफिक साठी पुन्हा एकदा बीट करतोय फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली घेतोय. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा अनिल निघाला. आगामी चेंडू. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. हलवार फेकलेला चेंडू. येथे मात्र फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न आणि तौफिक शेख धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. धारावी संघाला लागतोय दुसरा झटका. नवीन फलंदाज नवी मुंबईचा 360 धीरज भोईर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. धारावी संघाचा तारणहार फलंदाज, ज्याच्याकडनं मात्र पूर्ण अपेक्षा असतील संघाला, तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. सचिन नाईक कॅप्टन कूल त्याच्या जोडीला असेल. एक जबरदस्त सामना होईल यामध्ये शंका नाहीये. दोन्ही फलंदाज अतिशय मजबूत आहेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो त्यांचा खेळ मात्र पाहत असतो. गोलंदाज अनिल. आता मात्र स्ट्राईक मध्ये कॅप्टन सचिन नाईक. पुन्हा एकदा आगामी चेंडू अनिल याचा सचिन नाईक साठी. हा चेंडू गतिवान फेकलेला चेंडू. चेंडूला फक्त कट करतोय. चेंडू जातोय. यश क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील होते. ही मिळते 1 धाव आणि या 1 धाव संख्येच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12च्या घरामध्ये. 2/12. आता मात्र स्ट्राईक मध्ये मिस्टर 360 धीरज भोईर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू धारावी संघाचा. हा अनिलचा चेंडू. जोरकस मारा. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळून काढलंय. 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा धावसंख्या
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. 2 बाद 13. संत आणि सावकाश सुरुवात आपण पाहतोय धारावे संघाची, पण कधी आक्रमण होईल हे मात्र सांगता येत नाहीये, कारण की सचिन नाईक आणि धीरज भोईर यांचे आपण खेळ नेहमीच पाहत असतो. जरी 4 षटकांमध्ये त्यांचा धावसंख्या कमी असल्या तरी शेवटच्या षटकामध्ये मात्र त्यांचा धावसंख्येचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असतो. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज चेतन. पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या खर्च केल्या होत्या, 1 फलंदाज बाद केला होता. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आलाय धीरज भोईरसाठी आणि येथे मात्र फलंदाज पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठलाही संबंध येत नाही, चेंडू जातो निर्धाव. मोठा हादरा बसला असता धारावी संघाला. दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी पंचांवरती, मात्र पंच तटस्थ शशी मेहर आणि त्यांच्या जोडीला दुसरे पंच विशाल पाटील, दोन्ही जबरदस्त पंच, नामवंत पंच आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेतनचा आगामी चेंडू धीरज भोईरच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सामना जबरदस्त आक्रमण. धीरज भोईरचा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय. चांगला प्रयत्न केला होता कर्णधाराने. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक मध्ये सचिन नाईकला आपण पाहतोय. धावसंख्या 20. पारगाव संघाचे लेजंड खेळाडू सोन्या यांना विनंती करतो आपण मंचावरती आपण यायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि हा येतो षटकार 6 धावा. बिग हिट. ती 26च्या घरामध्ये पारगाव संघाचे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आणि पारगाव संघाचा लेजंड खेळाडू सोन्या या दोघांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या दरम्यान आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. रुद्र 11 पारगाव त्यांचे पॅकर विशाल पाटील यांचा हा संघ. याच्यानंतर होणारा सामना असेल श्रेयश 11 साईवाडी करावे विरुद्ध रुद्र 11 पारगाव. पुन्हा एकदा गोलंदाज आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये धीरज भोईर आणि हा चेंडूवर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न दिसतोय, परंतु धीरज मात्र थांबवतोय कॅप्टनला. या मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. मास्टर आपण पाहतोय पारगाव संघाचा लेजंड खेळाडू सोन्या यांना येताना पाहतोय. एक जबरदस्त खेळ साकारला त्यांनी.
त्यांचे आपण बरेच सामने देखील पाहिलेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. या मंचावरती निशांतदादा भगत यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते पारगावचे लेजंड खेळाडू ज्यांनी बरीच मैदानं गाजवली, भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलं, असा हा धडाकेबाज रायगडचा फलंदाज यांचा देखील शुभ सन्मान होतोय. सोन्या यांचा आकाश तारेकर यांना देखील विनंती करतोय, रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आपण देखील यायचंय मंचावरती. आणि हा येतो षटकार, 6 धावा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 35 घरामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना करण 11 धारावी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 35 घरामध्ये. आणि येथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतो, चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा सचिन नाईकचा हा जबरदस्त फेवरेट स्ट्रोक आणि हा येतो षटकार, 6 धावा. कव्हरचा बेताज बादशाह नवी मुंबई मधला सचिन नाईक दाखवून देतोय, पुन्हा एकदा सिद्ध करतोय स्वतःला आणि हा येतो षटकार. आणि हा जबरदस्त प्रहार केलाय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. प्रयत्न सचिन नाईक याचा. या 2 धाव संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 43 घरामध्ये. 2 बाद 43. मगाशी म्हटल्याप्रमाणे धारावी संघ कधी आक्रमण करेल हे सांगता मात्र येत नाही, आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली सचिन नाईक आणि धीरज भोईर यानं. जबरदस्त योगदान दोन्ही फलंदाजांचं धारावी संघाला. बॅटकटच्या स्वरूपात ही 1 धाव मिळेल सचिन नाईक याला आणि संघाची धाव संख्या 44. आणि हा धीरज भोईरचा जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 50. धारावी संघाचं अर्धशतक मात्र धाव फलकावरती लागलं जात आहे. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. सचिन नाईक आणि धीरज भोईर याचा. भावेश नाईक मात्र शून्यावरती आऊट झाल्यानंतर मात्र चांगली जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर यांना विनंती करतोय, आपण मंचावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर या प्लीज, आपल्याला विनंती करतोय. आणि हा चेंडू जातोय पंच इशारा आपल्यापर्यंत कळवतील आणि हा षटकार 6 धावा. चौकार. पंचांचा निर्णय येतोय चौकार. पंच जरा थांबायचं आपण.
आपण पाहतोय स्क्रीनवरती चेंडू कुठे पडलाय, चौकार आहे, 4 धावा. आणि या 4 धावसंख्येच्या साह्यानं धारावी संघाची धावसंख्या 54. जबरदस्त आक्रमण पाहतोय सचिन नाईक याचा, धीरज भोर याचा, चांगली खेळी साकारतायत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा हा चेंडू जबरदस्त फटका मारलाय चेंडूवरती. आणि ह्या मिळतील ही मिळेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या 55. प्रथम फलंदाजी करत असताना करण 11 धारावी संघाची धावसंख्या 55. आणि आता मात्र सरळ सोडून दिलाय. आणि फेकी मात्र खराब होते. इथे मात्र 1 धाव होती, तिथं दुसरी धाव मिळते. पंचांचा इशारा तर आव्हान तर चेंडूचा 1+2 अशा या मिळतील 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58च्या घरामध्ये. आणि हा बिग हिट, व्हॉट अ शॉट, 6 धावा. जबरदस्त खेळ. धीरज भोईर आणि सचिन नाईक याचा पुन्हा एकदा गोलंदाज. आगामी चेंडू, हा चेंडू प्रहार केलाय चेंडूवरती. शतरक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू त्याच्यापासून दूर राहतोय. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या मिळतील 2 धावा. धावसंख्या 66. लॉस ऑफ 2 विकेट. पंचावन्न धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. धीरज भोईर आणि सचिन नाईक याचा हा येतोय षटकार. धीरज भोईर संघाची धावसंख्या 72 आणि चेंडू हवेमध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक धावतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. जबरदस्त रन इन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. प्रथम फलंदाजी करत असताना धारावी संघाने धावसंख्या काढले 45. निशांतदादा भगत आपली उपस्थिती अतिशय प्रार्थनीय होती आणि आपण अमूल्य वेळ देऊन आलात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. युवा नेता निशांत भगत आमच्या वाशी गावाची शान. 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 सूर्य वाशी गावाचा जाणता राजा हारे देता. डंक वाजतो त्याच्या नावाचा मती घालणू हाय जनतेचा. हात आहे दशरथानांचा निशांत भगत यांच्या पाठीशी. निशांत भगत यांच्या पाठीशी.
हे युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशान भगत चला याच्यानंतर होणारा सामना श्रेयश 11 साईवाडी करावे विरुद्ध रुद्र 11 पारगाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांना देखील विनंती असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील मंचावरती यायचं आहे. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर या. इच्छापूर्ती मित्र मंडळ निशान भगत यांच्या पाठीशी पारगावचा तो बॅटमन भारी आकाश तारेकर ती घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्व आणि आपण पाहतोय मंचावरती ज्यांचं आगमन होतंय आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय ज्याने जबरदस्त खेळ साकारला आपल्या कारकिर्दीमध्ये. क्रिकेटचं एक जबरदस्त मोठं नाव क्रिकेट विश्वामधलं आकाश दादा तारेकर. रवींद्र म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक नमेश तांडेल आणि रवींद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आकाश दादा तारेकर यांचा शुभ सन्मान होतोय ज्यांनी जबरदस्त खेळ साकारलाय आपल्या जीवनामध्ये. जसं की काय त्यांचं क्रिकेटशी नातं जोडलेलं आहे. प्रत्येक दिवशी आपण त्यांना नुसतं लाईव्हला कुठं ना कुठं पाहतच असतो. असे आकाश दादा तारेकर रायगडचा वंडर बॉय. श्रेयश 11 साईवाडी संघाचा कर्णधार आपण यायचंय नाणेफेकीसाठी. शहात्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी स्वरांश एंटरप्राइजेस 11 घाटला संघ उतरला मैदानामध्ये. श्रेयश 11 साईवाडी करावे संघाचा कर्णधार नाणेफेकासाठी यायचा आहे. श्रेयश 11 साईवाडी संघाचा कर्णधार निलेश काकडे उपस्थित झालाय. करावे संघ श्रेयश 11 साईवाडी करावे संघाचा कर्णधार निलेश काकडे मंचावरती येताना दिसतोय आपल्याला. पारगाव संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे आकाश दादा तारेकर. रुद्र 11 पारगाव विरुद्ध श्रेयश 11 साईवाडी करावे. नाणेफेकी होते रवींद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. प्रमोद तांडेल यांना विनंती करतोय. 40+ संघाचे आमचे कर्णधार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. पारगाव विरुद्ध करावे असा हा सामना. यस आजच्या दिवसातील दुसरा सामना. नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकी पारगाव संघाने जिंकलेले आहे. लगेचच त्यांनी त्यांचा निर्णय कळवून या सामन्यानंतर मैदानामध्ये उतरायचं आहे.
आणि येथे मात्र फलंदाज बाद. चेतन याला माघारी परतवलंय घाटला संघाचा. पुन्हा एकदा धीरज. आगामी चेंडू जबरदस्त आणि हा चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा. अप्रतिम आपण फटका पाहिला या फलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त षटकार. 6 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8च्या घरामध्ये. 1 बाद 8. पुन्हा एकदा धीरज. आगामी चेंडू बॅटशीकडे घेतली जाते. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. हे 4 धावसंख्येच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12च्या घरामध्ये. 76 धावांचा पाठलाग करताना आता मात्र घाटला संघाचा धावसंख्या पुढे सरसावताना दिसतंय. धावसंख्या 12. पुन्हा एकदा धीरज. आणि पंचांचा इशारा येतो अव्हांतर चेंडूचा. खराब मारा धीरज भोईर याचा आणि 1 धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या 13. पुन्हा एकदा आणि आता मात्र चेंडू फेकलाय. धीरज भोईर कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थगित 13च्या घरामध्ये. 76 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 13. आणि हा चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा धीरज. आता मात्र गतीमध्ये फेकलेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावांचा पाठलाग करताना स्वरांश भैरवनाथ 11 घाटला संघाची धावसंख्या 1 बाद 19. पारगाव संघाचा मिस्टर 360 सुमित डोंगडेला आपण पाहतोय मंचावरती. रायगडचा मिस्टर 360 सुमित डोंगडे याचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. मिस्टर RPL रायगड प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा हा फलंदाज पारगाव संघाचा आणि रायगड संघाचा मिस्टर 360 सुमित डोंगडे याचा देखील शुभ सन्मान होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रवींद्र म्हात्रे स्पर्धेचे आयोजक. नमेश तांडेल. पुन्हा एकदा कॅप्टन सचिन नाईक पहिला चेंडू फेकतोय. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25.
प्लीज मी विनंती करतोय प्रेक्षकांना, टेबलावर कोणीही बसू नका, उभं राहू नका. तेवढी क्षमता नाहीये टेबलांची लोड घेण्याची पावसामुळं. आणि संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. संघाची धावसंख्या 26. सचिन कॅप्टन कुल गोलंदाजीसाठी आलाय सचिन नाईक. हा चेंडू आता मात्र गती कमी होती चेंडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थगित 26च्या घरामध्ये. प्लीज मी विनंती करतोय प्रेक्षकांना, आणि चेंडू जातोय निर्धाव. सचिन नाईक आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. बऱ्याच सामन्यांचा देखील त्याच्याकडे अनुभव आहे. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. विकी भोईर आपण पाहतो, विकी भोईर नाहीये या स्पर्धेमध्ये खेळायला. ओपनची स्पर्धा खेळण्यासाठी तो गेलाय, त्यामुळे धारावी संघाचा एक गोलंदाज तरी कमी दिसतोय आपल्याला संघामध्ये. धीरज भोईरने पहिलं षटक फेकलं, अतिशय महाग ठरला. 19 धावा. दुसरे षटक फेकत असताना सचिन नाईक चांगली गोलंदाजी करतो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 27. 76 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 27. चांगली स्थिती आपण पाहतोय स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 घाटला संघाची. चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी देखील चांगली होते. तत्पूर्वी या मिळतील 2 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 घाटला संघाची धावसंख्या 29. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज. 18 चेंडू आणि 47 धावा. अठरा चेंडू आणि 47 धावांची गरज. 18 चेंडू आणि 47 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज भावेश नाईक तिसरं षटक घेऊन आलाय धारावी संघाकडनं. हा चेंडू गतीमध्ये फेकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतो, चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थगित 29च्या घरामध्ये. पुन्हा एकदा भावेश नाईक. हा चेंडू जास्त उसळी घेतोय. पंचांनी वॉर्निंग दिली जाते, पहिली वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला भावेश नाईक याला, आणि हा चेंडू जातो निर्धाव. आणि येथे मात्र बॅटची कडा घेतली जाते. यष्टीरक्षक चेंडू पकडतो आणि फलंदाज बाद. घाटला संघाचा दुसरा फलंदाज माघारी परततोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थगित 29च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. लक्ष्मीकांत नवीन फलंदाज घाटला संघाचा. पुन्हा एकदा भावेश नाईक आगामी चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार चुका करताना दिसत आहेत घाटला संघाचे फलंदाज. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात आपण घाटला संघाची पाहिली होती. या तिसऱ्या षटकामध्ये मात्र धारावी संघ कमबॅक करताना दिसतोय. या सामन्यामध्ये भावेश नाईक अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आगामी चेंडू. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय, चेंडू जातोय आणि चेंडू मैदानामध्ये थांबला जातोय. धावसंख्या पूर्ण या 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येच्या साह्याने
धावसंख्या 31. आणि चेंडू जातोय निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली भावेश नाईक याची. जबरदस्त षटक फेकलं, अप्रतिम षटक. एक फलंदाज बाद केला आणि पूर्णपणे घाटलं संघाला, रोखून ठेवलं ते फलंदाजांना. आणि आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज. 12 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाज सचिन नाईक, कॅप्टन कुल धारावी संघाचा, दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघाकडनं. पहिला चेंडू फेकतोय, वेगवान चेंडू होता, फलंदाज समजू शकला नाहीये चेंडूला. चेंडू जातोय निर्धाव. अकरा चेंडू आणि 45 धावांची गरज. 11 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आगामी चेंडू फेकण्यासाठी. सचिन नाईक चेंडू फेकतोय. हा चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार आणि हा येतोय चौकार. 4 धावा. 4 धावसंख्येच्या साह्यानं स्वरांश इंटरप्राइजेस भैरवनाथ 11 घाटल्या संघाची धावसंख्या 35. आणि हा चेंडूवर केला प्रहार, जबरदस्त प्रहार आणि हा येतोय षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 घरामध्ये. 43. चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 घरामध्ये. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज विजयासाठी घाटला संघाला. 8 चेंडू आणि 33 धावा. आणि जबरदस्त रनिंग आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. या मिळतील 2 धावा. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. 7 चेंडू आणि 31 धावा. हा शेवटचा चेंडू मात्र कॅप्टन सचिन नाईक याचा निर्णायक असेल. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. जे कमिटीचे स्वयंसेवक आहेत जुने चेंडू मैदानामध्ये फेकायचे आहेत. आकाश तोडकर याला देखील विनंती करतो मी. आणि हा चेंडू जबरदस्त प्रहार जरूर केलाय. चेंडू मागे शत्रक्षक तैनात आहे. झेल सोडला जातो आणि हा येतोय चौकार. नशिबाचा चौकार मिळतोय घाटला संघाला. संघाची धाव संख्या 49. 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावा.
6 चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाज धारावी संघाचा. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 55च्या घरामध्ये. 55. 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 5 चेंडू आणि 21 धावा. पैसे मागू नका. 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज. जबरदस्त खेळ साकारला या फलंदाजांना. घाटला संघासाठी 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. गोलंदाज धारावी संघाचा अंतिम गोलंदाज कामेश नाईक. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. आगामी चेंडू. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. आणि चेंडू जातोय निर्धाव. 1 धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. चला पंचांची आणि फलंदाज बाद.
आणि जवळजवळ धारावी संघ विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय गोविंदा भोईर यांचा संघ करण 11 धारावी संघ त्याने पॅक केला या संघाला आणि चेंडू मात्र मैदानामध्ये थांबला जातोय. येथे मात्र घाटला संघाने जबरदस्त खेळ साकारला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार. आणि पहिला सामना जिंकलाय करण 11 धारावी संघाचं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. वैयक्तिक खेळी करत असताना धावसंख्या 33 आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केला धीरज भोईर या पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरलाय धारावी संघाचा.